एक मिनट थोड़ा लाईट लावायला सांगा ना. लाईट लावा ना. लाईट लावा ना. इकडे घे. मीनाला बोलवा नाही. गोविंदा हे गोविंदा हे गेलं गे लाईट लावून पंखे लागतात. पंखा लावा. पंखे बोल त्यांना घ्या महिलांना लाईट लावा नाही. लागलेला उमेदवारांना घ्या जरा. महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा सामील व्हा. अहो खाली आहे इथे उमेदवार सगळे होते जिल्ह्यातले पण उमेदवार. हो व्हिडिओ घ्या उमेदवार कोण आहे हे बाकी जिल्ह्यातले अमर रहे महाविकास आघाडीचा कोण म्हणता देणार नाही. कोण म्हणता देणार नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय नाव कोणा अलिबाग रायगड जिल्ह्यामध्ये
काँग्रेसने एकदम संधी मारली आहे. काही वर्षांपूर्वी हा जिल्हा काँग्रेसमय होता, मात्र आघाडीच्या राजकारणामध्ये कुठेतरी मागे पडलो होतो. यावेळेस काँग्रेस हा पंचायत समिती जिल्हा परिषद मित्रपक्षांच्या सोबत लढत आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये किंग मेकरच्या भूमिकेमध्ये काँग्रेस पक्ष राहील. किती निवडणुकीच्या संदर्भात किती उमेदवारांची आपल्याला एका उमेदवार निवडून येते? एकंदरीत महाविकास आघाडीचं बहुमत राहील एवढं मात्र निश्चित. विरोधकांना पैशाचा वापर केला जाणार आहे, निवडणुकीत पैशाचा वापर केला जातो. आपण जनशक्तीच्या याच्यावर लढताय, कशा प्रकारे निवडणुकीचे सामोरे? आपण बघितलं असेल नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेमध्ये आम्ही विचारांची ओके या दुसरी 444 एक मिनिट भाऊ आता डॉक्टर एक मिनिट आहे. एक सेकंड तू बस तिथं झाले का फोटो तुमचे? झालं. थँक्यू. पूर्ण ग्रामपंचायत आणली इकडे बघ. इकडे इकडे काय कार्यक्रम आपला आता? कुठे गेला? बरं, म्हणजे आता आम्हाला बाय करणार. आमचं मदत घेऊन काका साहेब बसा. श्रुती इकडनं घे ना. श्रुती इकडे श्रुतीची घे ना बाईट पहिली सुरुवात या ना उमेदवारांना पण घ्या. असेल ना आम्ही तिकडे घेतो. लीड आणि ते फॉर्च्युनरला नंबर प्लेट तेच घेतलं. ते झालं असं मागच्या वेळी सरपंचाला आणि ह्यावेळी 400 वर अमित शहा आणि पुन्हा काँग्रेस उभी केली. सरपंच या तुम्ही या तुम्ही या इकडे या तुम्ही या या सर नाही नाही या सभेची लावते अरेंजमेंट. मनीषा इकडे बघ ना. तू घे ना. तू समोर ये ना फोटो घ्यायला. हो महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आज आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आपले सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन दादा सरकार हे इथे उपस्थित आहेत. आधी तर जिल्हा परिषद आणि या निवडणुकांमुळे त्यांचा व्यस्त कार्यक्रम आहे, पण तरीसुद्धा उरण आणि तालुक्याला आणि आमच्या अध्यक्षांवर विशेष प्रेम असल्यामुळे त्यांनी आम्हाला वेळ दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो. मध्ये हा मतदारसंघ जो आहे जासई मतदारसंघ तिथे डॉक्टर मनीष हे काँग्रेस पक्षातर्फे आणि आमच्या प्रियांकाताई मडवी या शेतकरी कामगार पक्षातर्फे आम्ही महाविकास आघाडीतनं हे 2 उमेदवार लढतात आणि जासईतनं नरेश दत्तांच्या मिसेस त्या लढतात. निर्मलाताई घरात हे उमेदवार आहेत. वातावरण अतिशय पोषक आणि चांगलं आहे. जिल्हाध्यक्ष आमच्या जातीने लक्ष घालून आहेत. सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जोरात कामाला लागलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे हे मतदारसंघामध्ये सगळे उमेदवार महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त फरकाने विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि हा कार्यकर्ता वर्ग जो आहे त्याचा एक माहोल काँग्रेसचा तयार झालेला आहे आणि महाविकास आघाडीचा तयार झालेला आहे. गेले 5-6 दिवस सातत्याने रॅली करत हे कार्यकर्ते सगळ्या हाऊस टू हाऊस प्रचार करतात, लोकांना भेटतात, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्यातून मार्ग काढण्याचा आपले जिल्हा परिषदेचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर मनीष पाटील, प्रियांका मडवी, पंचायत उमेदवार निर्मला नस्कर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण गेली 10 दिवस हा विभाग दिन काढलेला आहे. पब्लिकची अतिशय डोकेदुखी दुर्लाईवर उठतोय, बोलायला नको. आरोग्याच्या अनेक तक्रारी आपल्या याच्यामध्ये आहेत. रस्त्यांची अडचण आहे. सातत्यानं 2-2, 4-4 तास आपल्याला ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं.
ठिकाणी अनेक प्रश्न घेऊन या मतदारसंघामध्ये आपण लढत आहोत. हा एक शिरपूरचा प्रभावी असा विभाग आहे. मैदानांच्या मागण्या आहेत, तसेच नागरी सुविधांची कामं सुद्धा अत्यावश्यक आहेत. ही सर्व प्रश्न घेऊन आपण लढतोय. 3 वेळा हा मतदारसंघ आपण सातत्यानं लढला आहे. हा काँग्रेसचा खऱ्या अर्थानं बालेकिल्ला आहे हा, आणि चिरनेर मतदारसंघाने दोन्ही मतदारसंघामध्ये 100% निवडून येऊ ही खात्री मला आहे. त्या पद्धतीने आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांचा प्रदेशाध्यक्ष पहिल्यांदा कुठल्या निवडणुकीला आम्हाला जिल्हा परिषद हजेरी लावणारा पहिला माणूस आहे. तर तो आपण अभिनंदन आहे की आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर हल्ल्यात अतिशय ग्राउंड रूटला आपण काम करताय आणि आपल्याला कार्यकर्त्यांनी जाण आहे. साहेब स्वतः जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिले आहेत, आमदार राहिलेले आहेत. तो सर्व कारभार प्रचार या गोष्टीमध्ये सातत्यानं त्यांचा पुढाकार राहिला असतो आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये ताकद देणं हा त्यांचा नेहमी प्रयत्न राहतो. या निमित्तानं धावता दौरा आपला आहे इथून, तर आमच्या प्रचार रॅली गावोगाव चालू आहेत. शेवटचे 2 दिवस आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यामुळे सर्व प्रचारामध्ये आपल्या बाकीच्या रॅली आम्ही थांबवलेल्या नाहीत आणि आपल्या धावत्या विजिट करत असताना माननीय दिबा पाटील साहेब आणि 1984च्या गौरवशाली लढ्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन साहेबांनी करून आपल्या खऱ्या अर्थानं दौऱ्याची सुरुवात केली आहे. रायगड दौऱ्याची सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये चिरनेर पुढचा मतदारसंघ करून अलिबागकडे रवाना होणार आहे. परंतु सुरुवात मात्र हुतात्म्यांना अभिवादन करून आणि दिबा पाटील साहेबांचं नाव जे झुले थापा देत आहेत त्याचा परिणाम आपण उरण नगर परिषदेने पाहिला. इथला सर्व आगरी, कोली, कराडी, आदिवासी स्थानिक भूमिपुत्र फार पेटून उठलेला आहे. तर दिबा पाटील साहेबांचं नाव देतो. एका आमदार आत्मदहन करणार होता, एक राजकारण सोडणं, दोघांनी अजून काही केलेलं नाही आहे. आणि म्हणजे या भूलथापांच्या विरुद्ध स्थानिक प्रकल्प पेटलेला आहे. आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रचंड ताकद आपल्या महाविकास आघाडीची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उभाटा गट आणि त्याच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष हा मोठा आपला पक्ष आहे. हे सर्व ताकदीने एकत्र लढत आहोत आणि निश्चितपणे पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, पंचायत समिती, अलिबाग या सर्व पंचायत समिती आपण निश्चितपणे घेण्याचा आपला प्रयत्न आहे. पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर त्यावेळी मी केलेली कामं आणि माझा संपर्क यामुळे या निवडणुकीला मला आघाडीनं पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. तरी मी आमच्या निवडणुकीच्या वेळी आमच्यासमोर या मतदारसंघातील वाहतूक समस्या आणि विशेषतः इथलं वाढलेलं प्रदूषण आणि मागच्या जिल्हा परिषद तुलनेत गेल्या 10 वर्षात 14 नंतर या मतदारसंघातील किंबहुना राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि सार्वजनिक शिक्षण व्यवस्था यांची जी हानी झालेली आहे ती जास्तीत जास्त कशा प्रकारे भरून काढता येईल आणि सामान्य माणसाला त्यातून कसा लाभ देता येईल हा माझा प्रयत्न राहील. आपण सर्व काँग्रेसचेच कार्यकर्ते आहोत आणि काँग्रेस आज देशाची, महाराष्ट्राची आणि रायगडची गरज आहे. ते मला वेगळ्या शब्दांनी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मला आपल्या सगळ्यांचे चेहरे बघून आणि आपला उत्साह बघून आज कुठेतरी एक समाधान वाटतं. येणाऱ्या 13 तारखेला मला प्रांताध्यक्ष होऊन सेट 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि या 1 वर्षामध्ये जो कारभार माझ्या पुढ्यात मांडला होता त्यामध्ये अनेक कटकटी होत्या, काटे होते, फार मोठे बॅरियर्स होते, स्पीड ब्रेकर होते, काही भिंती होत्या आणि त्या परिस्थितीत पुढे कसं जायचं हा एक प्रश्न असताना एक वेगळा विषय असा होता की महाराष्ट्रातले काही जिल्ह्यांमध्ये उत्साह आहे, काही जिल्हे सर्वसाधारण आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये निराशा आहे. तिथे आपलं असणारं अस्तित्व हे कुठेतरी अडचणीत अशा प्रकारचं एक बोललं जात होतं, सांगितलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज सर्वसाधारणपणे 10:30 वाजेपासून अलिबागचा आपला रायगडचा दौरा सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत एकाही माणसाने, एकाही व्यक्तीने कुठलीही निगेटिव्ह कॉमेंट केलेली नाही. कोणाच्याही चेहऱ्यावर रडगाणं गाण्याचा भाव नाही. सगळेजण उत्साहात आणि संघर्षाच्या भूमिकेमध्ये एक उल्हासित आपले जे चेहरे आहेत त्याबद्दल मी तुमचं अभिनंदनही करतो आणि आभारी व्यक्त करतो. आणि इथे आल्यानंतर काँग्रेसला पुनर्वैभव कधी प्राप्त करून देणार
हा एक प्रश्न सातत्याने एक प्रदेशचा अध्यक्ष या नात्यानं माझ्या खुर्चीला अर्थात मला विचारला जात होता आणि त्याची नेमकेपणानं उत्तरं जी आहेत ती येणारा काळ ठरवेल अशा स्वरूपाची होती. आघाडीच्या राजकारणात बरंच काही आपण हरवलं, बऱ्याच काही गोष्टी आपल्या हातून सुटल्या. मात्र एकला चलो हा आपल्याला करता येईल का? जिल्हाध्यक्ष आहेत, स्थानिक नेते मंडळी आहेत, या सर्वांना तोच आपण प्रयत्न चाकवून बघत असताना आपण लढायचं ठरवलं आणि जे आपल्याला काही समजत नव्हते आता त्यांचं आपल्याशिवाय भागत नाही अशा प्रकारचं चित्रही एक निर्माण झालंय. हे चांगलं आहे. मी या निमित्तानं काही कोणावर टीका करत नाही. मात्र आपण लढायचं म्हटल्यानंतर आपल्यालाही सोबत घेण्याची भूमिका ही स्वीकारली. आपण रडत राहिलो असतो तर आपण अजून या निवडणुकांमध्ये मागे गेलो असतो. तर या जिल्ह्यात अजून माफक यश आपल्याला मिळणं बाकी आहे. मात्र आता तो प्रवास आपला हा सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या काळात रायगड जिल्हा हा आपल्याला सर्वांना काँग्रेसमय करायचाच आहे. कोणगाट सर्वांनी मनाशी बांधा. इथे 4 शब्द आपल्याशी बोलण्याकरता केवळ उभा आहे. 2029ची तयारी आतापासून करा, कारण युद्धात जिंकायचं तहात हारायचं हा काही माझा स्वभाव नाही. त्यामुळे तह हा जो आहे तो आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरता आहे. आपली जर ताकद असेल आणि आपण जर त्या सक्षम बनलो तर आपण पुढे आपल्याला जाता येईल आणि तो पुढचे जाण्याचा संकल्प आपल्या समविचारांच्या सोबत हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपलं भांडण ही भारतीय जनता पक्ष आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणजे राष्ट्रवादीतला एक गट जो आहे हा राष्ट्रवादी अजितदादा पवार किंवा शरद पवारांना मानणारा नाही, तो देवेंद्र फडणवीसांना आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य करणारा एक जो विचार प्रवाह आहे तोही आपल्या ठिकाणी जिल्ह्यात आहे. त्यामुळे या दोघांशी आणि शिंदे सेनेशी आपल्याला दोन हात सामना करताना काँग्रेस निश्चित वाढेल. या अनुषंगाने आपण सर्वांनी खसूसीनं प्रयत्न करा हे आव्हान करतो. डॉक्टर, तुमची विचाराची स्पष्टता आहे. तुम्ही इथे निवडूनही आलेला आहात आणि आपल्यासारख्या लोकांची, आपल्यासोबत असणाऱ्या पंचायत समितीच्या सर्व लोकांची एक आवश्यकता आहे. ताईच्या गळ्यात कटारा जे निशाण आहे ते बघून मला याच्यासाठी आज विशेष आनंद होतोय. जे काही भाजप शेतकरी कामगार पक्षाचे जे काही आमदार निवडून यायचे हमखास त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर मतदारसंघातून भाई के.आर. पाटील हे निवडून यायचे आजोबा आणि आज त्यांचा स्मृती दिन आहे. आमच्या जिल्ह्यातला खटारा दुर्दैवानी हा तिथून गेला. मात्र आज त्यांच्या आभारची आठवण काढताना आज खटारा पुन्हा दिसला. याबद्दलही मी या ठिकाणी संकेत जे आहे ते कुठेतरी मानतो. एवढंच त्या निमित्तानं सांगतो. ट्रॅफिकच्या समस्येच्या अनुषंगानं डॉक्टर एक उरण पॅटर्न तुम्हाला आणला पाहिजे की हेवी ज्या व्हेकल्स आहेत त्यासाठी एक रस्ता आणि लाईट वेट आपल्या ज्या वाहनं चालतील मोटरसायकल आणि छोटे वाहनं याच्यासाठी सर्व्हिस रोड सारखा एक रोड अशा प्रकारचं एक आंदोलन इथे सुरू करणं हाच वाहतूक कोंडीतला रामबाण इलाज आहे. आणि हा प्रोजेक्ट आपण इथे हातात घेऊन जर तो केला तो उरण पॅटर्न नव्हे तर डॉक्टर पॅटर्न किंवा काँग्रेस पॅटर्न म्हणून तो पुढे घेईल. ट्रॅफिक कोंडी याच्यावर न बोलता आम्हाला पॅरलल रस्ता द्या ज्याची उंची 10 फूट 15 फूट 12 फूट एवढी असेल, 15 तर नाही 10 फूट असेल अशा छोटे जे कॉन्क्रीट रोड आहे हे तयार झाले पाहिजे. असा एक पॅटर्न आपण येणाऱ्या काळात हाती घ्याल जी मी आपल्याकडून आशा नव्हे मी खात्री बाळगतो. दुसरा जो आहे अजितदादांच्या अंत्यविधीला माझ्या बाजूला सतीश मगर हे बसलेले होते आणि मगरपट्टा आणि नांदेड सिटी पुण्यातला हा त्यांनी डेव्हलप केला आणि त्यांच्याशी कुतूहलापोटी विचारत असताना बोलत असताना मी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना हेही सांगितलं की दिबा पाटील साहेबांनी जसं सरकारशी सिडकोच्या माध्यमातून भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून एक लढा पुकारला तशाच प्रकारचा तत्सम लढा आपण आमची जमीन आहे, आम्ही इथले भूमिपुत्र आहे, विकासक येऊ न देता आम्ही आमच्या जागा विकसित करू, इमारती बांधू आणि त्या आम्ही विकू आणि त्याचा जो हिस्सा आहे तो आम्ही सर्व हा आमच्या असणाऱ्या तिथल्या क्षेत्रफळाच्या अनुषंगानं वितरित करून घेऊ. हा एक नवीन तत्वज्ञान सतीश मगरांनी पुढे मगरपट्ट्याच्या माध्यमातून केलं. इथल्या भूमिपुत्रांना आता कुठेतरी त्या मगरपट्ट्यासारख्या पॅटर्नची आवश्यकता. आता काय धोरण आहे
मग काय तर महेंद्रशेठ सांगत होते आता बटरफ्लाय येणार आहे म्हणजे आता ते बटरफ्लाय कुठं बसणार आहे, कुठे जाणार आहे, का आपल्या मुलांनी बसणार आहे, आपला जीव घेणार आहे हे माहीत नाही. मात्र या विकासाच्या ज्या काही वल्गना होतील यामध्ये भूमिपुत्रांचा बळी आणि तो चिरला जाईल हे सुनिश्चित आहे. तिसरी मुंबई हे देखील एक आता नवीन गाजर, नवीन स्वप्न हे बोलण्याकरता दाखवलं जात आहे. मात्र इतरांसाठी ते आकर्षक असेल, मात्र तुमच्यासाठी ती गोष्ट क्रूर आहे. कारण इथून तुमचा वाडवडिलांचा वारसा, तुमचा जमिनीवरचा अधिकार हा हिरावून घेतला जाईल. इथे देखील एक विकासकाचा एक नवीन पॅटर्न, पुन्हा पुरण पॅटर्न, डॉक्टर पॅटर्न, सेठ पॅटर्न, काँग्रेस पॅटर्न म्हणून काहीतरी 3 ते 4 वर्षापूर्वी अधिवेशन भरवलं होतं आणि त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस बाळासाहेबांच्या नावाचा ठराव विमानतळाला एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. मात्र काँग्रेस हा घटक पक्ष असूनही त्यावेळेस विरोधात जाऊन त्या अधिवेशनामध्ये या विमानतळाला फक्त दिबा पाटलांचं नाव मिळावं म्हणून ठराव केला होता. हा एकमेव पक्ष राहिला आणि त्या ठरावाला आज जवळपास 4 ते 5 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्याच्यानंतर विधिमंडळाचा अधिकृत ठराव गेला. मात्र आजही दिबा पाटलांच्या नावावर कोणताही शिक्कामोर्तब होत नाहीये. आपण कसं पाहतो? या विमानतळाला दिबा पाटलां साहेबांचंच नाव देण्यास आम्ही सरकारला भाग पाडू. सध्या भारत सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं सरकार हे कटकारस्थान करीत आहे. NB एअरपोर्ट याचा अर्थ काय तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट त्यांनी त्या एअरपोर्टला देण्याचा जो घाट घातला आहे तो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. ज्या पद्धतीनं आपण बघता या विमानतळाच्या प्रकल्पामध्ये अनेक नोकऱ्या आता होत आहेत. मात्र या नोकऱ्या पैसे खाल्ले जातात असाही आरोप एकंदरीत होतो. दिबा पाटील साहेबांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अनुषंगानं सिडकोचा जो लढा पुकारला होता तो सिडको केवळ जमिनीच्या विकासाच्या अनुषंगाने नव्हता तर भूमिपुत्रांच्या अधिकाराच्या देखील अनुषंगाने होता. आणि आज त्या अधिकारांची पायमल्ली ही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरू आहे. जिल्हा परिषदेमध्ये जर काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आली तर विमानतळ हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमध्ये येते. अशा प्रकारचं आंदोलन हे नावासंदर्भात असो. आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याकरता कटिबद्ध आहोत. करिता आंदोलन यापूर्वी केलेले आहेत. अधिक आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही तीव्र देखील करू. देवेंद्र फडणवीसांना या भूमीतून दिबा पाटील साहेबांच्या जन्मभूमीतून माझं आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल तर नरेंद्र मोदी ते रायगड जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेले आहेत. खरं तर यावेळची निवडणूक जरा वेगळी निवडणूक वाटते आणि ती 4 वर्षाच्या कालावधीनंतर, कोरोनाच्या कालावधीनंतर आली. म्हणजे जवळपास 10 वर्षानंतर ही निवडणूक आली. कशा प्रकारच्या निवडणुकीकडे पाहतो? होळी ही फिरवत राहिली पाहिजे. भाकरी का सरपली, घोडा का अडला, पान का सडलं तर न फिरवल्यामुळे. मात्र या सरकारने समाज, लोकप्रतिनिधी हे नाचवण्याकरता यांनी 10 वर्ष झाली निवडणुका घेतलेल्या नाही. या निवडणुकीत आम्ही विचारधारा आणि लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने पुढे जात आहोत. एकीकडे पैशाचा महापूर आहे तर दुसरीकडे विचारांची निष्ठा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने विचारांचा उल्लेख केला, मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये परप्रांतीय महापूर दिला जातोय आणि आता महाराष्ट्र मराठी एकीकरण समिती ही रस्त्यावर उतरलेली आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टी मराठीचा दावा करते आणि दुसरीकडे वेगळ्या प्रकारचा महापूर दिला जातो. भारतीय जनता पार्टी आणि अर्थातच देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा केव्हाच मायबोली मराठीच्या खात्यात सुराख उपसलेला आहे आणि महाराष्ट्रातील मराठी आणि जगामध्ये, देशामध्ये असणारं महत्त्व कमी करण्याच्या अनुषंगानं त्यांनी अनेक वेगवेगळे कट कारस्थान केलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग असतो. तुम्ही प्रगल्भ अनुभवी राजकारणी आहात. आपण बघताय अजित पवारांचं निधन झालं आणि त्या निधनावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. त्यांच्या पक्षातूनच मृत्यूवर संशय व्यक्त केला जातोय. 6 जण होते, 5 जण कसे झाले, त्याच्यानंतर घड्याळ जो काही सापडला गेला तो घड्याळ आता मिळत नाहीये. त्यामुळे नक्की प्रकार काय घडला, ते अजित पवारांचंच मृतदेह होतं का, इथपर्यंत शंका उपस्थित होतात. तुमचा अनुभव काय? या संदर्भात पहिली बातमी अपघाताची आल्यानंतर व्हिजिबिलिटी नव्हती, धुकं होतं म्हणून ॲक्सिडेंट झाला सांगितलं. मात्र तिथे व्हिजिबिलिटी नव्हती. त्यानंतर व्हिडिओ पण फिरतात आहे आणि घड्याळावरून मृतदेह ओळखला गेला. ही देखील माहिती आणि त्या स्वरूपाची प्रत्यक्षदर्शी लोकांनी तेही सांगितलं. एकूण विमानात 6 जण होते याचा देखील उल्लेख झाला. मात्र हा सगळा जो सिक्वेन्स हा जोडून येत नाही आणि धुके जे दाटलेलं सांगत होते ते एकंदरीत या सर्व प्रकरणावर धुकं दाटलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गप्प बसलेले आहेत. केवळ चौकशी करा एवढं पत्र देऊन ते काहीही करायला तयार नाही. त्यांनी शपथविधी जेवढी तत्परता दाखवली त्यापेक्षा 10 पटीनं जर या सगळ्या तपासाची चक्र फिरवली असती तर अधिक बरं झाले असते. एकंदरीत अजित पवार हे कोणत्याही पक्षाचे असेल ते लोकनेते होते. त्यांच्या हत्येची जी शक्यता वर्तवल्या जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे
आणि या संदर्भामध्ये सरकारने जो अहवाल आहे हा पारदर्शक पद्धतीने ताबडतोबीनं हा अहवाल सादर करावा अशी आमची काँग्रेस पक्ष. संजय राऊत तेच म्हणतात का डीसीजी का म्हणत नाहीये भारतीय जनता पार्टीचं काय याच्यावर उत्तर देतात? बरोबर आहे. जसं निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं का उत्तर देते वोट चोरीच्या अनुषंगानं, अगदी तशाच पद्धतीने विलिनीकरण आणि अपघात या संदर्भामध्ये सरकार काहीही बोलत नाही. भारतीय जनता पक्ष त्यामध्ये बोलते ही वस्तुस्थिती आहे आणि या त्यांच्या घिसडघाईमुळे संशय अधिक वाढत चाललेला आहे हे मात्र आहे. रायगड जिल्हा एक महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. रायगड किल्लाही या ठिकाणी आहे. ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी काँग्रेसच्या सहाय्यानं या ठिकाणी सत्ता उपभोगली, यावेळच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वेगळं पण वाटतंय? कारण भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगण्यात येतं की महानगरपालिका नगर परिषदा त्याप्रमाणे जिंकल्या, त्याप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे दिल्लीचं दिल्ली तर त्यांचा जिंकण्याचा निर्धार आहे. यावेळी त्यांचा रथ काँग्रेस रोखेल का? आपण बघितलं असेल की रायगड अलिबाग एकेकाळी अंतोनी साहेबांच्या काळात हा पूर्ण काँग्रेसमय होता. आम्ही मोठे केलेले नेते आज कुठे आहेत अलबत्ता हे सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र काँग्रेस दलित गात्र झाली अशा प्रकारचे आरोप आमच्यावर होत असताना आज काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेमध्ये अलिबागमध्ये पुढे आलेला आहे. आमच्या जिल्ह्यातील तमाम काँग्रेस कार्यकर्ते एक मुख्य पक्ष या नात्यानं अलिबागमध्ये कार्यरत आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. म्हणजे महाविकास आघाडीचा झेंडा यावेळेला रायगड जिल्हा परिषद काँग्रेस किंग मेकर राहील आणि एक अनपेक्षित यश या ठिकाणी महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला मिळेल. तर हे होते